भविष्यामध्ये हे मंदिर कधी पडणार नाही. कितीही नैसर्गिक आपत्ती जर आली तर जोपर्यंत मंदिर म्हणजे आता बरेचसे खंडित झाले मंदिर म्हणून ते पडले, पण असे मंदिर का पडणार नाहीये कारण त्याच्यामध्ये असं द रॉक फेस्टिवल याला म्हणतात साऊथ इंडियन ग्रीन आर्किटेक्ट. ही द प्रॉपर सायन्स स्टोन. हा सायन्स आणि तुम्हाला दाखवतो सुवर्णगिरी पर्वत श्रीकृष्ण भगवाननं डोक्यावर घेतलेल्या काय मूर्ती आहे ना, अमेझिंग लगे. या इथं हा ग्राउंडला लागायचं चढायचं जास्त काम नाहीये. सुवर्णगिरी पर्वत श्रीकृष्ण भगवाननं डोक्यावर घेतलेला आहे बघा. या जय सियाराम. जय श्रीराम. या याचा व्हिडिओ फोटो घ्या सर तुम्ही. इज व्हेरी अमेझिंग कार्विंग. याचं घ्या. हे बघा, हे बघा सुवर्णगिरी पर्वत हाय. दिसलं का? हो हो. या गाई, या दोन्ही साईडला गाई आहे आणि हा सुवर्णगिरी पर्वत आहे बघा मॅडम. या बघा सगळे बघा बघा. हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. नवीन दुकानी मिळू शकेल. तर हा सगळ्यात मोठा हा पार्ट आहे बघा त्याचं. याच्यामध्ये लोखंड आहे, रेड ऑक्साईड. हे बघा कसं लोखंडासारखं आहे. दिसतो तुम्हाला पूर्ण लोखंडासारखं. याच्यामध्ये रेड ऑक्साईड आहे आणि हा दगड पाण्यावर तरंगतो बघा. दिसतो तुम्हाला आता? पण हा एकदम लोखंडासारखा दगड आहे. दिसतो तुम्हाला सगळ्यांना? दिसतं का? जय सिया रामचंद्र भगवान की जय. मित्रांनो आता खाली गेलो होतो आपण. दगडाचं प्रात्यक्षिक तुम्ही बघितलं नसेल तर आपल्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आहे, तिथे जाऊन बघा. रमेशदानी करून दाखवलं. आता आपण आहोत लोणारमध्ये. सगळी आपली संपूर्ण टीम आहे. शिवा आपल्यासोबत आहे, रमेश राठोड. थँक्यू. जी माती आहे त्याच्यामध्ये 85% आयर्न आणि मॅग्नेटचं प्रमाण आहे आणि 5 ते 10% फक्त माती आहे. हे फक्त झालं उल्कापातमुळं आणि हाय रेडिएशन्समुळे. बघा असं ओढत जाते बघा. हे बघा, हे बघा. मित्रांनो तुम्ही आता पाहिलं डेमॉन्स्ट्रेशन, पण नसेल बघितलं तर आपल्या शॉर्ट्समध्ये जाऊन बघा, तुम्हाला मिळेल. आणि आहे लोणार पाठीमागे तुम्ही बघताय लोणार सरोवर. शाळेची पूर्ण पिकनिक आलेली आहे, सर आहेत सोबत, सगळी मुलं आहेत. आम्ही आहोत लोणार लेकच्या बाजूला 300 मीटरवर मारुती संस्थान लोणार. आत गाभाऱ्यामध्ये मारुती रायाची मूर्ती दिसते. डोळे उघडलेले आहे. 11 फुटाची शिळ आहे. एका विशिष्ट दगडामध्ये बाल हनुमानची मूर्ती बनवली गेली. डाव्या पायाखाली शनी आहे. शनीच्या डोक्यावर मारुती रायानं पाय ठेवलेला आहे. उजव्या पायाला सापांचे विटोळे आहे आणि गळ्यामध्ये मारुती रायानं जानव घातलेला आहे. एक हात आशीर्वाद देऊन राहिलेला, एक हात पोटावर आहे आणि डोक्यावर प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण वासित आहे. या मूर्तीमध्ये चुंबकीय पावर आहे आणि 9व्या शतकामध्ये मूर्तिकारने ही मूर्ती बनवली होती. 2013 साली या मूर्तीच्या अंगावरून 25 क्विंटल शिवराची खुण काढली आणि आज सगळ्या जनतासमोर मूर्ती खुली करण्यात आली. इतकी सुंदर मूर्ती. भारतामधलं हे पहिलं बजरंगबली आहे आणि या मूर्तीमध्ये सायंटिफिक महत्व पण बनलेलं आहे. जय श्रीराम. भगवान शिवलिंगचं पन्हाळ हा उत्तरे साईड आहे बघा. नॉर्थला कैलास बसलेले आहे. ज्या हटकेश्वर मंदिरामध्ये भगवान शिवलिंग होती त्याचा पन्हाळ हा पूर्वेकडे होता बघा. ती एकच सूर्याभिमुख आहे. आता इथं तुम्हाला हे नंदी दिसते. तुम्ही इथून पुढे कधी बी नंदी बघायला जर गेले तर 2 गोष्टी कधी लक्षात ठेवायच्या. नंदी आणि नंदनी या 2 असतात. नंदनीच्या डोक्यावर बासिक नसतो, नंदीच्या डोक्यावर बासिक असतो, गळ्यामध्ये घंटा असतो आणि अंगावर झूल असतो बघा, तो नंदी असतो. ही नंदनी.
इथे आलो लोणार सरोवर जगप्रसिद्ध बघण्यासाठी. मारुती संस्थान लोणार पहिलं इथं जुनं गाव ठाणं होतं. ते इथून पुनर्वसन 3 किलोमीटरवर झालं. तर इथं अहिल्याबाई होळकरांचं अन्नछत्र होतं. ते गरीब लोकांना अन्नदान व्हायचं. तर आपल्या समोर जे हे दगडाचं जे जातं दिसते, तर खालचा हा पाटा होता आणि वरचा हा टोपण भाग म्हणला जातो. इथं यानं 3 माणसं फिरत होते. तर एका घंट्यामध्ये कमीत कमी 100 किलो पीठ दळण्याची प्रक्रिया होत होती. तर याला म्हणतात 300 वर्ष ते 400 वर्षापूर्वीचं दगडी जातं. पण हे 4 माणसाचं म्हणजे एका घंट्याला 100 किलो पीठ दळायचे. दैत्यसुदन मंदिर परिसरात मित्रांनो आपण आहोत आणि डागडुजीचं थोडंसं काम चालू आहे. मला दाखवतो. आणि हे बघा लोणार परिसरात, लोणारमधील दैत्यसुदन मंदिर. मेन मंदिराकडे आपण जाणार आहोत. पहिलं इथली वास्तू बघून घ्या आणि बांधकाम बघा, शिल्प बघा काय सुंदर आहेत. पहिलं मारुतीचं मंदिर आहे मित्रांनो. आज शिरल्या चलो आता हे जे मंदिर दिसतंय तुम्हाला चारी बाजूने फिरवून दाखवतो आणि मग आपण आतमध्ये जाऊ. आता पहिले शिवर आहे वराह, कच्छ, मत्स्य, वराह, वामन, बुद्ध, कलंकी, परशुराम, बुद्धावतार, हा वराहावतार आहे. तर इकडनं या समोर या तुम्हाला दिसते माहेश्वरी देवी. माहेश्वरी देवी त्याच्यानंतर या साईडला तुम्हाला वेगवेगळ्या अँगल्स मध्ये मैथून दिसते. या साईडला बघा समोर या ड्रॅगन्स ऑफ इंडिया एका स्त्रीच्या हातामध्ये मंदिर आहे. आता ती मूर्ती आपल्याला काय सांगते? त्याचा चेहरा बघा, राग नाही, हसता नाही, सहजपणे ती त्या ड्रॅगनला मारते. म्हणजे ती मूर्ती अशी सांगते की हजारो वर्षी स्त्रीची शक्ती, शूरवीर, महानता किती महान होती ती इथं आपल्याला दाखवते. इथं आहे आदित्य नारायण. इथं दिसत तुम्हाला गणपती डान्स करतो मस्त. इथे या कोपऱ्यामध्ये या काय सुरेख डान्स करतो गणपती बघा. इथं समोर या दिसला ना डान्स करणारा गणपती. म्हणजे त्यावेळेस पण होतं बघा तर गणपती. त्याच्यानंतर सूर्य नमस्कार. इथं दिसत तुम्हाला भगवान विष्णू, शंख, चक्र, गदा, पद्म. त्याच्या बाजूला गळ्यामध्ये जानव ब्रह्मचारी. इथं दाढीवाले तुम्हाला दिसतो वसुदेव. हातामध्ये त्याचा बाळ कृष्ण भगवान आहे आणि तो शिपाई जवळ घेतो आणि तो यशोदा जवळ देतो. यशोदा धावत येते, माझा 8वा बाळ मला मिळते. पाठीमागून शिपाई हात जोडून विनंती करतो, महाराज तुम्ही श्रीकृष्ण भगवान द्या यशोदा जवळ आणि वापस कैदामध्ये या कंसाच्या. जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत कंस मला सुटका करणार नाही. ही जर कृष्ण जन्मकथा स्टोरी जो 8वा बाळ यमुना नदीला देण्यासाठी जातो. इथं तुम्हाला दाखवतो मी जय मल्हार. जय मल्हार म्हणजे खंडोबा. पण खंडोबा हा युद्धप्रिय देवता. पायाला सापाची विठोळे आहे. दोन्ही पायाच्या आतमध्ये तुम्हाला कुत्र्यांची प्रतिमा दिसते बघा. आणि भैरवचा अवतार ना तो. आणि त्याच्या पाठीमागून एक खजुरासारखी मूर्ती आहे. इथे एक स्त्री आहे ती डान्स करते. म्हणजे प्रत्येक मंदिरावर, चालुक्याच्या मंदिरात तुम्हाला अप्सरा दिसतात. अप्सरामध्येच नृत्य करणारी स्त्री. पायाच्या मध्ये बघा कुत्रा आहे. कुत्रा, भैरव, गुरुदत्त सगळ्यांचे अवतार. आणि कुत्र्याचं म्हणजे प्रतिमा पोथीमध्ये कुत्र्याचं नाव खरं कुत्रा नावाला नाही ओळखत. उत्तम. कुत्र्याचं नाव खरं उत्तम आहे. आता इथं बघा परशुराम. हो तेच तेच भैरव. इथं परशुराम. हंस हंस. आता इथे बघा इथे दिसत तुम्हाला परशुराम. जमदग्नी परशुराम याची खूप मोठी गोष्ट आहे ना.
कामगिरी काय मग लागला तो चामुंडेश्वरी. इथं बघा परशुरामच्या बाजूला ती तुम्हाला घातलेली आहे. जेव्हा त्याला अंधासूरचा वध केलता, मग अंधासूरचा वध केला रे की त्यानं तो तांडव करण्याचं त्याचं हे मिळालं. मग सुरुवात झाली की त्यानं मग गळ्यात कुटुंबाला घातले आणि त्रिशूळवर अंधासूर घेतला वरती. त्याच्या हातामध्ये शस्त्र. आता इथं तुम्हाला एक मूर्ती दाखवतो मी. जर पण सुंदरी म्हणजे पहिल्या स्त्री पण मेकअप करायच्या. हातामध्ये बघा मिडल ग्लास आहे. दिसलं तुम्हाला? हातामध्ये असं मिडल ग्लास आहे. डोक्यावर केसांचा बुचरा बनवते. पण तिनं वस्त्र दागिने घातले. म्हणजे पहिले मी दागिने घालण्याचा छंद होता. आणि इथं तुम्हाला दाखवतो मी आता वराह अवतार. हे दिसते तुम्हाला वराह अवतार? इथं तुम्हाला दिसते नृत्य करणारी स्त्री. इथं दिसते तुम्हाला सूर्य नमस्कार. इथं तुम्हाला दिसते ब्रह्मचारी. हातामध्ये वृक्षपात्र आहे आणि गळ्यामध्ये चांगला आहे. आता इथं तुम्हाला दाखवतो मी इराणचा सूर्य. सूर्य जेव्हा चालत होता आपले पाय दाखवत होता. त्यानं गुडघ्यापर्यंत ब्रिटिश सारखे गंबूट घातलेला आहे आणि एका साईडला त्याला त्याच्या दोन बायका होत्या. एक आशा होती आणि एक प्रतुषा होती. दोन्ही बायका मी दाखवतो तुम्हाला. या प्रपल पक्षी सनबर्ड्स माहित नाव आहे? हा, तो जांभळा आणि काळा आहे. हा, प्रपल सनबर्ड्स म्हणतात त्याला. प्रपल सूर्यपक्षी म्हणतात त्याला. सूर्यपक्षी व्हेरी रेअर. याला बी भाग्य लागते दिसायला. सूर्यपक्षी कधी दिसत नसतो आणि तर दिसला तुम्हाला. आणि डोक्यावर वरती कमळ कोरलेला आहे. आता वरती योग मुद्रा करणाऱ्याचे जे मूर्ती दिसतात सगळ्यांची खंडित केलेला आहे बघा. वरती बघा लास्टला योग मुद्रा आहे. ते सनपक्षी आहे त्याच्या खालून. त्याच्या खाली हंस दिसतात. म्हणजे बॉटम टू लेवल किती पूर्ण लहान लहान दिसत. आणि सूर्य डोक्यात तुम्हाला कमळ दाखवतो. सिद्धिविनायक. नमस्कारच्या बाजूला या फिलोसॉफी स्त्री दिसते तुम्हाला. नागकन्या. त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसतो इथं तुम्हाला दिसतो वराहकार. जेव्हा तो पृथ्वीला उचलतो. मग पृथ्वीला उचलल्याबरोबर समुद्रामध्ये त्याला मग त्याच्यात जन्माला एक आणि नरकासुराचा मग अत्याचार खूप वाढतो स्त्रीवर. मग ब्रह्मदेवाच्या आशीर्वादामुळे श्रीकृष्ण अवतारामध्ये त्याचा वध होते बघा. ही इज अ हिस्ट्री. कळालं ना? जेव्हा तो उचलतो त्याला भूदेवी समुद्रामध्ये मिळते. त्याची त्याला लग्न होतो. प्राप्त होतो त्याला मुलगा नरकासूर. मग नरकासूरचा अत्याचार वाढतो. तर ब्रह्माच्या आशीर्वादानं श्रीकृष्ण अवतार घेतात आणि नरकासूरचा वध त्याच्यानंतर इथं श्रीकृष्ण भगवान बासरी वाजतात आणि गोपिका डान्स करते. इथं एक छोट्याशा बाळाला एक स्त्री स्तनपान दूध पाजते. द्वारपाल आहे. इथे एक स्त्री नृत्य करते आणि इथं भगवान विष्णू आहे थकलेल्या अवस्थेमध्ये उभे आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला दिसतो हरिहर. हरिहरच्या बाजूला इंडियन इराणी युद्ध. इथं पाय जोरान डोक्यावर देतो बली देताना वामन अवतार. वामन. आणि इथं तुम्हाला दिसते श्रीकृष्ण भगवान आणि त्याच्यानंतर इथं तोंडामध्ये आ करणारी श्रीकृष्णाच्या तोंडामध्ये उत्तर करणारी मूर्ती आपल्याला सार्थक करणारी प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मण आणि सीता माता. हे बघितलं ना सगळं आनंद होतो. प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण सीता माता. इथं तुम्हाला दिसते लक्ष्मी नारायण. समोर तुम्हाला दिसते महिषासुरमर्दिनी दुर्गा. समोर दिसते तुम्हाला नरसिंह अवतार हिरण्यकशिपू. आणि इथं जी तुम्हाला एक स्त्री दिसते बघा. त्याच्या पायामध्ये घुंगरू आहे कंगन. एका बाजूला ढोलकी वाजवताना दिसतो मनुष्य आणि एका बाजूला तो विंचू दिसतो. एका हातामध्ये जादूची काडी असते तर एका हातामध्ये थैली असते. डोक्यावर उलट टोप असते आणि दंडावर दोन स्तंभ आणि घुंगरू असते आणि त्या काडीमध्ये जादूची छडी असते की ज्याच्या अंगावरून फिरवेल त्याला ती अशी बनवेल. जवळ जर आला तो माणूस त्याला लग जर मारलं तर सगळं शरीरामध्ये विषय त्याची पण खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्याशी जोडलेली आहे ना कच्छ देवी आहे नी. त्याच्याशी जोडलेली गोष्ट आहे ना त्याची. बरोबर आहे. हे विषय करणे होते. याची लढाई दाखवते मी तुम्हाला. या समोर काही सगळं तुम्हाला अवतार. बालिकांची सुरू आत एक स्त्री तुम्हाला मोठी
नाव ऐकलं ना भस्मासुरचं आठवलं का नाही? भगवान विष्णूचं उच्चारण केलं ना? तर इथे तुम्हाला दिसते राम, त्याची दोन बायका बनवलेल्या, देवकी आणि कृतिका. पायाला सापाची मुंगी, डोक्याला ससा आणि नागर. दिसलं ना? हा. हो, मग? घडलेल्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. त्या इतिहासमध्ये तुम्हाला आणलं नाही, पूर्वीच्या इतिहासमध्ये तुम्हाला आज आणलं. योगायोगानं संयोगमुळे आपण सगळे स्वर्ग मंडपमध्ये गाभाऱ्यामध्ये अंतराल, सभामंडप, मुखमंडप आणि स्वर्ग मंडप म्हणजे गाभारा. गाभाऱ्यामध्ये सगळ्यात सुंदर मूर्ती तुम्हाला दिसते भगवान विष्णू. प्रभू श्री रामचंद्राच्या अवतारामध्ये, श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये, भगवान विष्णूच्या अवतारामध्ये, एक देवाच्या अवतारामध्ये तुम्हाला एक रूप दिसते श्रीकृष्ण अवतार. मूर्ती आहे सायंट स्टोनची आणि पायथ्याची खालती झोपलेला आहे लवणासूर नावाचा राक्षस. कोल्हासूर, गयासूर आणि लवणासुराचं वध भगवान विष्णूने लोणारमध्ये केलं. या गावाला लोणार असं म्हणतात. कोल्हासूर कोल्हासुराचं वध महालक्ष्मीने कोल्हापूरमध्ये, गयासूरचं वध ब्रह्मानं ब्रह्मगिरीने केलं आणि लोणासुराचं वध आता ही जे तुम्हाला मूर्ती दिसते गदा चक्र शंख मधुर माधव रूप आहे. माधव रूप म्हणजे श्रीकृष्ण अवतार. हे आम्हाला कधी कळालं 2003 मध्ये खूप मोठं पंचांचे एक्सपर्ट होते दाखवू सुमन आणि ते मला पंचामध्ये 2003 मध्ये आम्ही सगळं सांगितलं की अशी किती सुंदर मूर्ती आहे आणि भगवान विष्णूचे एकमेव साक्षात आणि पायथ्याशी हा योग आहे. वरती तुम्हाला जो झरोका दिसतो त्या झरोक्यामधून वर्षातनं एकदा सूर्याची किरण येतात भगवंतेच्या चरणी. बाकी वर्षभर कधीच येत नाही. पाणी तिकडनं एक थेंब पण पाणी पडत नाहीये. फक्त वरचा जो तुम्हाला झरोका दिसतो तो 1000 वर्षापासून 11व्या शतकापासून तो तसंच ओपन आहे. तो याच्यामुळं की हजारो वर्षापूर्वीची टेक्नॉलॉजी अशी होती की चैत्र पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमा आली रे की तिथून 11:20 सूर्यकिरण खूप जोरानं पायथ्याशी पडतात आणि ते फक्त 5च मिनिटं राहतात. मग 1 वर्षानंतर पडतात. तो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो बघा. या लाकडामधून चालला हा इथं पॉइंट, तो पॉइंट हे बघा. जय श्री कृष्ण भगवान की जय. महालक्ष्मी पद्मावती. आता मॅडम तुम्ही बाहेर बसले होते हे मी नाही आणलं तुम्हाला. भावना होती ईश्वराची. मी फक्त एक माणूस म्हणून आहे पण तुम्हाला अट्रॅक्शन आणि आत आणण्याची शक्ती भगवंत. हा योग आहे. हा द्या लागतो ना तिरुपती देवीसाठी कोल्हापूरमध्ये. हे दर्शन मॅडम तुम्ही जे केलं ना हे खरं दर्शन होतं. बरोबर तुमचं डोकं भगवंताच्या चरणी गेलं बघा. असं जय श्रीराम.
आहे लवणासुराच्या पोटावर आहे आणि भगवान विष्णूचं राग शांत करण्यासाठी कपिला गाय त्याच्या तोंडातून पाणी पडते. भगवान विष्णू खाली अंगलेला बसलेला आहे. राग शांत झाल्यानंतर भगवान विष्णूचे दोन्ही हात गायच्या पवित्र चरणी ठेवून त्याचं दर्शन करत आहे आणि लवणासुराच्या दोन बहिणी ती मोक्ष मागत आहे. आशा आणि करडा ती माझ्या भावाला सोडून दे. खाली लवणासुर नावाचा राक्षस हात जोडून मोक्ष मागतो आणि भगवान विष्णू त्याच्या पोटावर एक पाय ठेवून वध करत असतो. त्याच्यानंतर इथं दिसते तुम्हाला श्रीकृष्ण भगवान आणि खालचा कंसाचे पाय दोन्ही भूमीला गुडघे टेकलेले आहे आणि श्रीकृष्णाचे पाय कंसाच्या पोटावर मिठी मारून त्याचं वध करत आहे. इथं तुम्हाला दिसते वरचा नरसिंह अवतार तर खालचा हिरण्यकशिपू त्याचं वध करत आहे आणि बाजूला छोटासा बाळ हात जोडून उभा आहे फक्त प्रल्हाद. तर ह्या चारही कोपऱ्यामध्ये चार हिस्से आहेत. आणि इथं मस्त पायवर असेच बसून राहा. एक छान फोटो घ्यायचा. शिलालेख आहे तो शिलालेख उलट वाचायला होते मोड लिपी मध्ये. आता मी मूर्ती एक्सपर्ट असल्यामुळे मी शिलालेख वाचतो. तर तिथं शिलालेख अशी आहे की देवगिरीचा राजा कृष्णदेव बैसाला. तर ती शिलालेख आहे बघा. आता जेव्हा हे मंदिर बांधलं होतं त्याचा आर्किटेक्ट होतं त्रिभुवन नावाचा आर्किटेक्ट होता. चालुक्य राजाचं धर्मपत्नीचं नाव होतं लोकपाल देवी. बायकोच्या अग्रहस्थानुसार नवऱ्याने इथं देऊळ बांधलं. या मंदिराचं बेसमेंट 6 फूट खाली आहे. इथं 7 अधिष्ठान आहे. हा पहिला दिसतो तुम्हाला नृत्य डान्स म्युझिक मृदंग बासरी. दुसरा दिसतो तुम्हाला कीर्ती भगवान शिवचा आवडता भक्त. तिसरा आहे पुष्प कमलिका भगवान विष्णूचा आवडतं फूल. चौथं आहे स्वान हंस ब्रह्मदेवाचं वाहन. हिंदू धर्मामध्ये गायला किती पवित्रता मानल्या जाते. हे सगळे गायीचे खूर आहे. पद्मार्क म्हणजे काउ फुटप्रिंट्स म्हणजे पद्म. खाली आहे पिकॉक फेदर्स आणि खाली आहे पुष्प. ब्रह्मा विष्णू अशा पद्धतीने. त्याच्यानंतर हे मंदिर अजून कशा पद्धतीने बांधलं ते पण तुम्हाला सांगतो. दिस इज आदित्य नारायण सन टेम्पल. तिकडनं सनराईज होतो विष्णू आहे. तिकडनं सनसेट होतो. सूर्य म्हणजे अग्नी. अग्नीची पूजा कोण करते? पारशी लोक करतात. एकच देवताला मानतात अग्नी म्हणजे सूर्य. आपण सूर्य आणि विष्णू आदित्य नारायण सूर्य. या मंदिरात जे कालिंस आहे ते खजुरासारखे आहे. आता ते का खजुरासारखे बनवलेले आहे? का ते लोभ मच या बऱ्याचशा गोष्टी आहे बघा. कारण की माणूस हे कसं आहे की बनवलं नसतं या गोष्टी जग थांबला असता. हे बाहेरून ठेवा. शुद्ध मनाने मंदिरामध्ये प्रवेश करा. हे बी जरुरी होतं ते बी जरुरी होतं म्हणून हे करणं बी खूप महत्वाचं होतं. वेद मध्ये पण या गोष्टी सगळ्या मानलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या तुम्हाला गोष्टी बाहेरून दिसाल तर कशा पद्धतीने मग राजाने देऊळ बांधलंय. जेव्हा एक लहान मुलगा धावत येईल दिस कल्चर्स ऑफ द गार्डनिंग द डिझाईन अँड द फ्लॉवर्स. हा आहे 7 तर बालपण. मधात जे काही तुम्हाला मूर्त्या दिसतात खजुरासारखे तो आहे तरुणपण. आणि लास्टला 184 जे वरती कार्विंग दिसतात योग मुद्रा योग आसन ऑफ द मेडिटेशन्स तो आहे म्हातारपण. म्हणजे हे शारीरिक बनवलेलं मंदिर आहे. हे काही सोपं मंदिर नाहीये. बघितलं ना निघून गेलो. व्हेरी अमेझिंग टेम्पल्स. म्हणजे त्या पुरापासून तर बॉटम लेवल पर्यंत समजण्यासारखे ह्या मंदिरापासून बरंच शिकण्यासाठी आपल्याला. म्हणून हे टेम्पल पश्चिम इंडियामधलं सगळ्यात सुंदर मंदिर मानलेलं आहे. आणि हे मंदिर एका कार्यक्रमावर टीव्हीवर पण दाखवायचे. सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे डीडी चॅनलवर सुरभी ह्या मंदिराचं भरपूर त्यावेळेस टीव्हीवर दाखवायचे बघा. सतत ते पॉटी जवळ ठेवत असतो आणि खाली सिनियर सिटीजन खाली जात नाही म्हणून केलं वरतीच त्याचं पाण्याचं महत्व कळते. आपल्याकडे कोणाकडे गोड पाणी आहे का? अंडे अपना बॉटल गोड पाणी पण लागते थोडं. आता पिशवी नाही वाजत हो मी त्याच्यामध्ये थोडं गोड पाणी आहे. आपल्याकडे गोड पाणी आहे. आणि या ग्लास मध्ये आपण गेल्या जगप्रसिद्ध लोणार थिएटर त्या याच्यामध्ये आपण पाणी ते कचरा असेल ते नव्हतं. दोन्ही पाणी आपल्या जवळ आहे. आता दोन्ही पाणी आपल्या जवळ आहे. तर या पाण्याला आपण पीएच टेस्ट करण्यासाठी आपण एक पेपर घेतो. त्या पेपरचं नाव आहे पीएच पेपर ऑफ पोटॅशियम हायड्रोजन
जेणेकरून आपल्याला कळते की जगातलं हे अल्कलाइन वॉटर लेक आज आम्ही बघितलं तर ह्या पेपरद्वारे आपल्याला कळणार आहे. तर हे पेपर आहे बघा, याला म्हणतात पीएच पेपर ऑफ पोटॅशियम हायड्रोजन. याचे दोन आपण लिटमस हे पण हे पीएच पेपर ऑफ पोटॅशियम हायड्रोजन आहे, लिटमस पेपर नाहीये. तर बघा आता इथं 7 हे पिण्याचं आपलं घरचं शुद्ध पाणी असते. 7च्या वरती जर गेलं तर ऍसिड तयार होतो, 7च्या खालती जर गेलं 11 पासून ते अल्कलाइन बेसिक तयार होतो. तुम्हाला तेव्हा तिथे पण सांगितलं तुम्ही, पण आता इथं लाईव्ह प्रॅक्टिकल करून तुम्हाला मी दाखवून राहिलो. तर हे आपलं साधं पाणी आहे पिण्याचं आणि हे लोणार लेकचं पाणी आहे. आता हे तुम्हाला मॅच करायचं आहे की कुठपर्यंत पीएच गेलेला आहे ह्या आकड्यावर तुम्हाला मॅच करायचं आहे. आता हे ब्ल्यू पॉइंट आणि इकडचा हा ग्रीन पॉइंट हे बघा. तर हे ब्ल्यू पॉइंट गेलेला आहे 11 आणि 12च्या मधात. तर ह्या पाण्याचा पीएच व्हॅल्यू आहे 10.7, म्हणजे खूप अल्कलाइन वॉटर जगातलं पहिलं लेक तुम्ही आज बघितलं. हे बघा बरोबर दिसतंय. आपलं डिश वॉशिंग असतं ना ते हलकं हात टाकूया या पाण्यामध्ये. आपल्या कपड्याला जर हात लागली कुठले साबणात जर आपण आंघोळ केलं तर पाणी रक्तासारखं लाल होते. तर या पाण्यामध्ये सल्फर, कारण की साबणामध्ये सल्फर असते, या पाण्यामध्ये सल्फर किती आहे बघा, रक्तासारखं लाल झालं आहे. कारण की याच्यामध्ये मेडिसिन प्रॉपर्टी आहे, सल्फर आहे ना. कारण की साबणाच्या पाण्याला हात जर लागलं तर पाणी लाल होते, कारण की साबणामध्ये गंधक आणि सल्फर पण आहे. या पाण्यामध्ये सल्फर आणि गंधक आहे, हे पण लाल झालं पाणी रक्तासारखं. याला न्यूट्रिशन पण करू शकतो आपण अजून, आता ते पण इन्क्लूड आहे. याच्यामध्ये 52 प्रकारचे क्षार आहे. आता याला न्यूट्रल करायचं. हे बघा आता न्यूट्रल करण्यासाठी आपण काय करणार आहोत, लिंबू. लिंबू मध्ये कुठला घटक, सॅट्रिक ऍसिड, बरोबर आहे. आता बघा 52 प्रकारचे क्षार आपल्याला आता न्यूट्रल करायचे. फक्त मी 5 थेंब टाकले, बरोबर आहे. आता काय झालं, परत न्यूट्रल झालं. आता याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा अल्कलाइन राहिलेलं नाहीये. हे फक्त 7 आणि 7. तुम्ही सगळे केमिस्ट्री मधून झालेले आहात. कारण की आपल्या पोटामध्ये जेव्हा ऍसिड वाढतो त्याला न्यूट्रिशन करण्यासाठी आपण पॅन्ट ऑफ डी घेतो, ओमेस 20 घेतो, पॅन्ट ऑफ डी घेतो, पॅन्ट डी घेतो. त्याच्यामध्ये 15% अँटी ऍसिड, 5% सॅट्रिक ऍसिड. एक गोळी घेतल्यानंतर स्टमक ऍसिडला न्यूट्रिशन करण्यासाठी 1.5 मिनिटं घेतो. याला 5 सेकंड घेते. 52 प्रकारचे क्षार न्यूट्रल करण्यासाठी. आता याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा अल्कलाइन राहिलेला नाहीये. 7. आता हा बघा, हा जो तुम्हाला आता लिंबू दिसतो, आता लिंबू आपण या पेपरवर टाकतो, बरोबर आहे. आता हा पेपर कुठे गेलेला आहे, मॅच करा. कुठे गेलेला आहे, 1 वर गेलेला आहे. 1 वर गेलेला आहे बघा. 1 म्हणजे काय आहे, ऍसिडिक. 1 हे ऍसिडिक आहे ना. तर मग लिंबू काय आहे, मग आपल्या पोटामध्ये लिंबूचं पाणी जर घेतलं तर आपण आपलं पोट काय करणार, ऍसिड करणार. म्हणून हम नाही चाहते की हमारी बॉडी ऍसिडिक हो. लिंबू डायरेक्ट पाण्यामध्ये जर आपण घेऊन घेतलं, आपल्याला शरीर 3 घंट्यानंतर सिग्नल देते की आमचं व्हिटॅमिन D3 कमी होतो. व्हिटॅमिन D3 कमी झाला की हिमोग्लोबिन, ग्लुकोज कमी होतो. म्हणून लिंबू डायरेक्ट पाण्यामध्ये कधी घ्यायचं नाही, कारण की त्यानं कॅल्शियम कमी होतो, कारण की बॉडी ऍसिडिक होते. मी नाही सांगत, हे तुम्हाला केमिस्ट्री डेमो सांगते. लिंबू आपल्यासाठी नाहीये. आणि स्प्राईट मध्ये जर आपण पीएच पेपर टाकला कुठल्या कोल्ड्रिंक्स मध्ये, तर पीएच पेपर डायरेक्ट 1 वर होतो. सगळे कोल्ड्रिंक्स हे पॉइझन आहे, सगळे कोल्ड्रिंक्स हे विषारी आहे. कोल्ड्रिंक्स भारतीय माणसासाठी बनवलेलंच नाही, पण लोक चूक करतात. कोल्ड्रिंक्स जर घेतलं तर आपले सेल्स डॅमेज होतात आणि आपल्याला गॅस्ट्रिकचा प्रॉब्लेम होतो. म्हणून कोल्ड्रिंक्स आणि डायरेक्ट लिंबू हे कधीच घ्यायचं नाही. लिंबू सरबत पितो आपण. लिंबू त्याच्यामध्ये साखर असते, त्याच्यामध्ये गंधक मिळते. पण डायरेक्ट तुम्ही लिंबू जर घेतलं तर बॉडी तुमचं सिग्नल देते की व्हिटॅमिन D3 कमी होतो आणि युरिक ऍसिड प्रॉब्लेम होतो. डायरेक्ट किडनीवर इन्फेक्शन करते लिंबू. मीठ पण टाकतो ना आपण. हा, मीठ आणि साखर टाकलं इज गुड, कारण की इज ग्लुकोज. पण डायरेक्ट लिंबू जर पाण्यामध्ये घेतलं तर असं समजा तुम्ही खूप मोठी चूक केली. काय लोक लिंबू चोपतात. पण त्याला माहित नाही की बॉडी किती ऍसिडिक करते. थम्सअप, कोको कोला हे सगळे भारतीय माणसासाठी विष आहे. विष हे पॉइझन आहे. स्प्राईट काय म्हणाले, स्प्राईट काय म्हणाले, स्प्राईट स्प्राईट म्हणजे विष. विष 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 म्हणजे जहर. हा, ऐकलं. स्प्राईट म्हणजे विष. डायरेक्ट आपली स्प्राईट पेल्यानंतर आपली बॉडी अशी काम करते.